नमस्कार सर्वांना. वसुंधरा किचनमध्ये तांदळाचे खिचे पापड करताना चिरा जातात किंवा फाटतात, त्यासाठी काही टिप्स सांगते. आपले पापड फाटणार नाहीत किंवा चिरा जाणार नाहीत, दुप्पट फुलणारे चविष्ट पापड. स्टेप बाय स्टेप रेसिपी पाहूयात. रेशनिंगचे 1 किलो तांदूळ स्वच्छ निवडून धुवून घेतला. 15 मिनिटे पाणी निथळण्यासाठी ठेवू. कॉटनच्या कापडावर हे तांदूळ पसरवून रात्रभर ठेवावा. तांदूळ सुकवला कसे पाहिजे तर बोटावर तांदूळ घेऊन नखाने तांदूळ तोडायचा. त्याचे तुकडे होतात, म्हणजे आपला तांदूळ व्यवस्थित सुकला आहे असे समजते. पिठाच्या गिरणीतून तांदूळ बारीक दळून आणणे. 1 किलो पिठासाठी 30 ग्रॅम पापड खार, 25 ग्रॅम मीठ, 2 ते 3 चमचे तीळ व 2 चमचे जिरे. जिरे हे आवडीनुसार, मी इथे जिरे वापरलेले नाहीत. चाळणीत पीठ घेऊन पापड खार व मीठ घालून चाळून घेतले, म्हणजे इथे पापडाचे प्रीमिक्स तयार झाले. पापडासाठी पाण्याचे योग्य प्रमाण घ्या, म्हणजे 6 कप पीठ असेल तर 9 कप पाणी घ्या. गॅस चालू करून पाणी खळखळ उकळले पाहिजेत. पांढरे तीळ घाला. ह्या स्टेजला जिरे घालू नका, नाहीतर पापडाला काळसर रंग येतो. तर थोडे थोडे पीठ घालून हलवत राहा. गुठळी होऊ देऊ नका. चांगले मिक्स करा. लाटण्याच्या साहाय्याने हलवत राहा. मिक्स करा. 2-3 मिनिटाची वाफ द्या. गॅस बंद करा. त्यानंतर जिरे टाकायचे असतील तर टाका. हे सर्व मिक्स करून घ्या. एका मोठ्या परातीत थोडे थोडे पीठ काढून घ्या. मी इथे फूड प्रोसेसरमध्ये थोडे थोडे पीठ घालून फिरवून घेतले आहे व हाताने मळून घेऊन त्याचे मोठे मोठे गोळे करून घेतले. हे गोळे कुकरच्या भांड्यात ठेवले. कुकरच्या तळाशी पाणी घातलेले आहे व ते कुकरचे गोळे ठेवलेले भांडे कुकरमध्ये ठेवले. 2-3 शिट्ट्या देऊन घेतल्या. थोडं थंड झालं की त्यामधील एक एक गोळा घेऊन स्मॅश करून घेणे. हाताला थोडेसे तेल लावून गोळे करू. कापड गरम पाण्यात भिजवून त्यात हे गोळे ठेवावे. इथे मी पापडाचं प्रेस मशीनवर पापड तयार करणार आहे. 2 पॉलिथिन घेऊन पहिल्यांदाच तेल लावून घ्या. नंतर तेल लावले नाही तरी चालते. प्रथम पॉलिथिन घेऊन बोटाने तेल लावा. त्यावर पिठाचा गोळा ठेवा. नंतर दुसरी पॉलिथिन घ्या, ती गोळ्यावर ठेवा व प्रेस करा. ह्यामुळे पापड मोठा होतो व एकसारखा होतो. एक एक गोळा घेऊन सगळे पापड तयार पटापट होतात. उन्हात 2 ते 3 दिवस वाळल्यानंतर पापडाला आळी जाळी लागत नाही. चांगल्या प्लास्टिक बॅगमध्ये किंवा स्वच्छ कोरड्या डब्यात ठेवावा. तेल चांगले तापले की पापड छान दुप्पट फुलतो. पापड खार योग्य प्रमाण असेल तर हलका फुलका पापड तयार होतो. पीठ व्यवस्थित शिजवून घ्या. हलके फुलके चविष्ट खिचे पापड तयार. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच सोप्या साध्या टेस्टी रेसिपी करता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू.